आणि शेतकऱ्यांच्या पैशाचा कारखाना हं. त्यांनी खाजगी असल्यामुळे त्यांनी विकून टाकला. बर. लोकांना कारखान्याची गरज होती हो. म्हणून लोकांनी हं. घरातलं सोनं नाणं विकून हं. खाजगी कारखान्यासाठी शेअर्स दिले. हं. नाही, मागच्या वेळेस संजय मामा शिंदे अपक्ष होते, हो. निवडून आले की म्हणले मी अजित पवार बरोबर आहे, हे फडणवीस साहेबांबरोबर आहे. हो. सरकार झालं नाही हां. की लगे अजित पवार बरोबर, हे लोकांना मान्य नाही. हो. राष्ट्रवादीची मतं त्यांना मिळाली म्हणून ते आमदार झाले. हो. आज तशी परिस्थिती नाही. आता अपक्ष झाले तर हं. म्हणजे अवघडच असणार आहे विषय. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी करमाळा मतदारसंघामध्ये आलेलो आहे आणि करमाळाला माडाचा काही भाग जोडलेला आहे. तिथले एक कार्यकर्ते, एक सामान्य व्यक्ती मला भेटलेले आहे. मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे आणि त्याच माडा भागातील विद्यमान आमदार संजय शिंदे हे तेथूनच येतात. तर मला सांगा, तुम्ही ज्या भागामधले आहात माडामधले, तिथलेच तुमचे आमदार आहेत संजय मामा शिंदे. तर तुमच्या त्या भागामध्ये इथं करमाळ्यातले लोक तर बोंबाच मारतायत, पण तिकडची लोक तरी खुश असतील. तिकडे ह्याच्यापेक्षा जास्त बॉम्ब मारायला लागले. त्यांच्याच भागातले. हा, बर. काय म्हणून बॉम्बा मारतात? काय प्रॉब्लेम, म्हणजे असं लोकांचं काय कारण आहे? गेल्या हं. 15 वर्षापूर्वी हं. त्यांनी एक खाजगी कारखाना काढला ऊसाचा. बर. संजय मामा साखर शिंदे. कारखाना. बर. आणि आमच्या भागात भीमा जोड कालवा, बर. त्याचं पाणी आलं हां. आणि ऊसाची प्रचंड लागण झाली बर. आणि लोकांना कारखान्याची गरज होती हो. म्हणून लोकांनी हं. घरातलं सोनं नाणं विकून हं. खाजगी कारखान्यासाठी शेअर्स दिले हं. आणि त्या शेअरच्या बँकेतून कर्ज काढली. हं. म्हणजे अनेक बँकेतून हं. लोन दिलं, हं. करून कर्ज दिली, हं. ही दिलं, हं. शेअर्स भरले. हं. आणि आता मागच्या हं. महिन्यामध्ये तो कारखाना विकला गेला. बर. ज्या लोकांनी बँकेची कर्ज काढली हं. ती माफ झाली, ती कारखान्यासाठी झाली. हं. शेतकऱ्यांसाठी जी कर्ज आहे ती माफ झालेलं नाही, हं. शेतीसाठी काढलेलं. बर. पण कारखान्यासाठी जे कर्ज दिलं, हं. काढलं त्यांनी ते हां. कर्ज. आणि शेतकऱ्यांच्या पैशाचा कारखाना हं. त्यांनी खाजगी असल्यामुळे त्यांनी विकून टाकला. बर. आणि आज शेतकऱ्यांच्या ऊसाची हं. सस्यवोलपट होणार आहे. बर. त्याच्यामुळं प्रचंड नाराजी आहे आमच्या भागात. बर. अच्छा, म्हणजे त्यांनी साखर कारखाना अगोदर बांधला हं. आणि नंतर तो विकून टाकला, हं. म्हणजे स्वतःचं हित बघितलं. हं. बरं. त्या आणि आणखी काय असे विषय आहेत की ज्यामुळे तुम्ही आता नाराज आमच्या आहे? भागात जर तुम्ही आला तर रस्ते नाहीत. हां. रस्ते करायचं म्हणलं तर 200 मीटर 400 मीटरचेच रस्ते होते हं. आणि त्याचेच मोठी मोठी उद्घाटनं होत असतात. हं. असं एकही काम नाही हं. की ह्या गावाला त्या गावाला जोडणारा रस्ता पूर्ण आहे. बर. त्याचं 200-400 मीटरचं काम होणार. बर. आणि काय असं की कुटीचं काम झालंय अशी उद्घाटनं मोठ्या प्रमाणात करणं हे लोकांना काय पटत नाही. बर. आणि जाण्याचे दळणवळणाची साधनं नाही. त्या गावात त्या जायला सुद्धा, आणि जरी रस्ते झाले हां. तरी वर्षभराच्या पुढे काय टिकत नाही. बर. ठेकेदार बी ह्यांचेच. हं. बर. आणि निकृष्ट पद्धतीची कामं अशा बर. पद्धतीनं कामकाज चालू आहे. बर. सामान्य लोकांना ते अवेलेबल असतात का? म्हणजे समजा फोन केला किंवा भेटायला गेले तर? फोन केला ही तर भेटतात की ती, बर. पण भेटून काय करणार, ते काय बोलतच नाहीत. बर. अच्छा. आले आणि गेले, बर. जाव. बर. तर दोन्ही आमदारांमधला फरक आहे, नारायण पाटील आणि संजय मामा शिंदे? नारायण पटेल हा सर्वसामान्यातला माणूस आहे. बर. जिथं भेटेल तिथं माणसांना बोलणार, बसणार, हं. जागेवर काम करणारे असं नारायण आबांचं काम आहे. बर. लय भारी काम आहे. बर. आता संजय मामा शिंदे हे अपक्ष आहेत. मग अपक्ष आमदार म्हणून म्हणजे ते अनेक जे सरकार येतं, म्हणजे पहिल्यांदा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला, नंतर एकनाथ शिंदेंना दिला, तर हे जे ते भूमिका बदलत असतात, तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, मागच्या वेळेस संजय मामा शिंदे अपक्ष होते, हो. निवडून आले की म्हणले मी अजित पवार बरोबर आहे, हे फडणवीस साहेबांबरोबर आहे. हो. सरकार झालं नाही हां. की लगे अजित पवार बरोबर, हे लोकांना मान्य नाही. हो. राष्ट्रवादीची मतं त्यांना मिळाली म्हणून ते आमदार झाले. हो. आज तशी परिस्थिती नाही. आता अपक्ष झाले तर हं. म्हणजे अवघडच असणार आहे विषय. बर. त्यामुळे लोकांना आता मुस्लिम समाजाची मतं मिळणार नाहीत. हो. समाजावर मताचं आता हे आहे आणि ते मिळणार नाहीत म्हणून ते अपक्ष राहायला लागलेत. बर. पण मुस्लिम समाजाला माहिती आहे की ही जाणार कुठं आहे ती. बरोबर. त्यामुळे समाज काय ती भूलथाप्याला असल्या बळी पडणार नाही. त्यांचे जे राजकीय खेळ आहेत हे सगळ्या लोकांनी गेल्या 30 वर्षापासून हो.
म्हणजे पाणी आणतो आमच्या भागाला, हा. आमच्या गावाला. हा. कुरडू असेल, बेंदवाडा असेल, रोपड्याचा काही भाग असेल, हा. 36 गावामध्ये हं. 2-4 5-6 गाव आहेत हं. की तिथं पाणीच नाही. बर. आणि ती इलेक्शन दर वेळेला 30 वर्षापासून हा. की मी पाणी आणणार आहे असं म्हणलं जातं, पण अजून तर काय या भागाला त्या पाणी 5-6 गावाला पाणी मिळालेलं नाही. बर. हे आता लोकांच्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे. धन्यवाद. आपण बघितलं की संजय मामा शिंदे यांच्याविषयी त्यांच्याच भागातील म्हणजे माढा या भागातील लोकांची किती नाराजी आहे. म्हणजे ते कामं करत नाहीत. साखर कारखान्यांचा त्यांनी प्रॉब्लेम करून ठेवलेला आहे. त्यांचा नेता कोण, देवेंद्र फडणवीस की अजित पवार, असे ते नेतेही बदलत असतात. अशा पद्धतीची नाराजी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.